नमस्कार मंडळी, वेलकम टू मावेंची व्लॉग्स. तर आज आपण बनवणार आहोत मस्त नदीतली खेकडी. सो हे खेकडे माझ्या आजीनी गावावरून पाठवले होते. सो ते खराब होऊ नयेत म्हणून तिने हळद आणि मीठ टाकून ते वाफून पाठवले होते. सो गाईज, आमच्या गावाकडे ह्याला कुर्ले बोलतात. तुमच्या गावाकडे काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सो गाईज, हे मस्तपैकी आपण धुवून घेतलेत आणि आता आपण ह्याला सेग्रिगेट करतो आहे. पेंदे वेगळे करायचे आणि आंगडे वेगळे करून घ्यायचे. अशा प्रकारे आता आपण ते एका मोठ्या ताटामध्ये ठेवून देऊयात. आता जे आंगडे आहेत आपण त्याचा ज्यूस काढून घेणार आहोत. त्याला आपण आधी मिक्सर जारमध्ये ॲड करूयात. अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकूयात आणि मिक्सरला फिरवून घेऊयात. आता आपण गाळणीच्या साहाय्याने त्याला गाळून घ्यायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये ते कडक पार्टिकल्स पण राहू शकतात. त्यामुळे हे बघा, असं मस्तपैकी गाळणीने गाळून घ्यायचं. मीन्स फक्त जो ज्यूस असतो तोच एक्स्ट्रॅक्ट होतो. हे बघा, आणि ह्याचं परत टाकूयात आणि अजून एकदा आपण ह्याला फिरवून घेऊयात. त्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात आणि अजून एकदा आपण फिरवून घेऊयात. त्याला आपण जर असं स्क्वीज पण करूयात, मीन्स अजून थोडासा ज्यूस खाली पडेल. हे बघा, अशा प्रकारे. सर गाईज, खेकड्याची कढी बनवणं हे खूप मेहनत असतं. खेकडा साफ करायचा, परत मसाला वाटायचा, पण त्यानंतर जो कवचातून गर निघतो ना, काय सांगू गाईज, सगळी मेहनत आपली तिथे वसूल होते. त्या मसाल्याचा तिखटपणा, नारळाचा चव आणि खेकड्याचा फ्लेवर. बस. आता कढईमध्ये आपण तेल तापवलं आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण ॲड करूयात. हिरवी पेस्ट ॲड करूयात, मीन्स आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची ह्याची पेस्ट ॲड केली आहे आपण. आता आपण त्याच्यामध्ये हळद घालूयात, मालवणी मसाला, लाल तिखट पावडर, मिरची मसाला, गरम मसाला, असे सगळ्या प्रकारचे मसाले आपण ॲड करूयात. गाईज, आमचा मालवणी मसाला टाकला ना की बास झाला, मग बाकी त्याचा मसाला टाकायची गरजच लागते. आता आपण हे वाटण टाकूया. हे कांदा आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे. वाटप नाही तर जेवणाला आमच्या चव नाही. वाटपाशिवाय जेवणच अपूर्ण असतं गाईज. सो आपण हे मस्तपैकी मिक्स करून घेऊयात आणि आता आपण ह्याच्यामध्ये ते जे खेकडे होते ते टाकूयात. आता हे आपण मस्तपैकी मिक्स करूयात, म्हणजे त्या खेकड्यांना हा मसाला मस्तपैकी लागला जाईल. आता आपण याच्यामध्ये थोडंसं ते जे आपण आंगड्यांचं पाणी बनवलं होतं ते पण ॲड करणार आहोत आणि मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार. मिक्स करूयात आणि आता इथे आपण तो जो ज्यूस बनवलेला आंगड्यांचा तो आपण इथे ॲड केला आहे. आता आपण इकडे एक वाफ काढून घेऊयात. अशा प्रकारे मस्तपैकी मिक्स करून घेऊयात. आता आपण ह्याला खूप वेळा वाफ काढावी लागेल, कारण की ते आतपर्यंत शिजायला हवं. अशा प्रकारे. तर गाईज, कोकणात असं म्हणतात, पावसाळा आला की खेकड्याचा रस्सा हा झालाच पाहिजे. भाकरीत बुडवून खा किंवा भातावर होता, दोन्हीही कामालाच लागतं असं बोलतात. आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी सर्व करायचं. मस्तपैकी उकळी आली पाहिजे त्याला. पहिल्यांदा जेव्हा ताटात गरमागरम खेकड्याचा रस्सा येतो ना, त्याच्या वासानेच समजायचं की आजचा दिवस स्पेशल आहे. लाल रस्सा आणि त्यात तरंगणारे खेकडे आणि वरून कोथिंबीर बघूनच तोंडाला पाणी सुटतं गाईज. आता आपण हे सर्व करायला वाटीमध्ये काढून घेऊयात. गाईज, तुम्हाला खेकडे तोडायला येतात ना, यायलाच पाहिजे गाईज. मस्त दातामध्ये तोडायचे, मजा येते. तर गाईज, अशा प्रकारे आपल्या खेकड्याचा रस्सा बनवून रेडी झालेला आहे. आता आपण फक्त त्याच्यावरती ताव मारायचा आहे मस्तपैकी. तर गाईज, तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकतात किंवा भातावर ओतून खाऊ शकतात. कसंही खा, पण खा. आणि गाईज, माहिती ही रेसिपी खूप लेंदी आहे, खूप मोठी प्रोसेस आहे, पण गाईज सगळं वसूल होतं.